नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं. बनवून खाऊ मस्त राहू. आज आपण बनवणार आहोत मूग डोसा. तर त्यासाठी काही साहित्य लागणार आहे. मूग, तांदूळ, मीठ, तेल, नारळ, चटणी असं साहित्य घ्यायचं आपल्याला. हे मूग आणि जे तांदूळ आहे 5 तास अगोदर 2 वाटी मूग आणि अर्धा वाटी तांदूळ असं भिजत ठेवायचे आणि मिक्सरमधून त्याची अशी मस्तपैकी पेस्ट बनवून घ्यायची. आणि ही पेस्ट बनवल्याच्या नंतर चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर डोश्याचा तवा गॅसवर ठेवून पेस्ट आपली तव्यावर टाकायची आणि चमच्याने मस्त असा डोसा गोल गोल करून घ्यायचा आहे, ज्यामध्ये व्यवस्थित बनेल आणि एकदम चांगलाही दिसेल. त्यानंतर खालच्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजल्याच्या नंतर वरतून थोडंसं तेल टाकायचं, ज्यामुळे तव्यावर हात चिटकणार नाही. तर तव्यावर चिटकू नये म्हणून तेल टाकायचं आणि व्यवस्थितरित्या एक बाजूने भाजून द्यायचा. तर मग चमच्याने त्याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही चांगल्या प्रकारे असा गोल भाजून घ्यायचा. असा मस्तपैकी आपला डोसा, मूग डोसा तयार झालेला आहे. तर आता मस्तपैकी असं आपण प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया. पण थांबा, आपण चटणीही घेतली होती. चला, नारळाची चटणीही आपण कशा प्रकारे बनवायची तर तेही बघूया यामध्ये. तर अशा प्रकारे ही चविष्ट नारळाची चटणी बनवण्यासाठी डोस्यासोबत खायला नारळ घ्यायचा. नारळाचे असे बारीक बारीक काप करून घ्यायचे तुकडे आणि हे नारळाच्या तुकड्यासोबत आपल्याला कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिनाचे काही पत्ते यासोबत आपल्याला घ्यायचे. ती मस्त अशी चविष्ट नारळाची चटणी डोस्यासोबत खाण्यासाठी बनेल. हे सगळं कापलेलं एक मिक्सरच्या भांड्यात टाकून मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यासोबत हे सर्व सोबत चांगली मिक्स होण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरवर मस्तपैकी असं काढून त्यामध्ये त्याची चांगली पेस्ट बनवायची. तर ही आपली पूर्ण चटणीसाठीची पेस्ट तयार झालेली आहे आणि या चटणीच्या पेस्ट जी आहे ही वाटीमध्ये व्यवस्थित चांगली काढून घ्यायची सगळी. आणि काढून घेतल्याच्या नंतर आता याला आपल्याला वरतून द्यायचं मस्तपैकी तडका जिरे आणि मोहरीचा. तडका देण्यासाठी असा छोटा पॅन घ्या, त्यामध्ये तेल टाकून जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून असा भाजून घ्या. हा भाजून घेतल्यानंतर तडका तयार झालेला आहे. तर हा तयार झालेला तडका जे आपण मिक्सरमधून काढलेली जी पेस्ट आहे नारळाची, त्या नारळाच्या पेस्टमध्ये टाकून घ्या. तशा प्रकारे थोडंसं कोथिंबीर वरून टाका. आपली डोश्यासोबत खाण्यासाठी टेस्टी मस्त अशी चटणी तयार झालेली आहे. तर या खमंग खाऊया डोसा, मूग डोसा आणि नारळाची चटणी. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.